नमस्कार. आज आपण कोकण परिसरातील काही समस्या आणि त्यावरचे उपाय पाहणार आहोत. कोकण परिसरामध्ये पावसाचे प्रमाण खूप असते. नदीतून जाणारे पाणी समुद्रात जाते. त्याचे साठा आम्ही शेततळा व विहिरीमध्ये करतो. फेब्रुवारी-मार्च महिन्यानंतर पाण्याची टंचाई निर्माण होते. त्यामुळे आम्ही शेततळ्यामध्ये आणि विहिरीमध्ये जे पाणी साठवतो त्या पाण्याचा आम्ही वापर भात शेती, नारळाची लागवड, आंब्याची लागवड तसेच काजूची लागवड अशा शेतांमध्ये त्यांचा आम्ही वापर करतो. एवढे बाग शेत करून आम्हाला वन्य प्राण्यांचा त्रास वाटू लागला. त्यामुळे आम्ही सोलर पॅनलच्या मदतीने इलेक्ट्रिक तारांचे कंपाऊंड टाकले. त्यामुळे आम्हाला प्राण्यांचा त्रास कमी झाला. तसेच शेततळ्यात आम्ही माशांचे उत्पादन केले. त्यामुळे आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळाले. तसेच गाई गुरांच्या शेणाचे आम्ही शेणखत तयार केले आणि आमच्या शेतामध्ये बागामध्ये त्यांचा वापर केला. त्यामुळे आम्हाला नॅचरल पिके मिळाली. तसेच आजच्या युगामध्ये लोक शहरात जातात. आपले घरदार सोडून शहरात राहायला जातात. त्याऐवजी आपण शेळींचे पालन करून सुद्धा आपल्याला खूप प्रमाणात उत्पादन मिळू शकते. तसेच पोल्ट्री फार्ममध्ये म्हणजेच गावरान कोंबड्या, अंडी व त्यांची अंडी यांचा सुद्धा आपल्याला जास्त उपयोग होऊ शकतो आणि त्यामुळे आपल्याला खूप जास्त प्रमाणात उत्पादन मिळू शकते. धन्यवाद.